नमस्कार. महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे राग आणि समय सिद्धांत. आजच्या पाठात आपण बघणार आहोत रागांचं त्यांच्या गायन समयानुसार विभाजन. एखादा राग कधी गायचा किंवा वाजवायचा हे मुख्यतः 3 गोष्टींवर अवलंबून असते. वादी स्वरावर आधारित समय विभाजन, कोमल रेध म्हणजेच संधिप्रकाश राग, शुद्ध रेध आणि कोमल गनी आणि अध्वदर्शक स्वर. भारतीय शास्त्रीय संगीतात प्रत्येक रागाची एक विशिष्ट वेळ नियोजित केली गेली आहे. रागाचा संपूर्ण प्रभाव ऐकणाऱ्यावर पडावा यासाठी त्या रागात लागणाऱ्या स्वरांचा अभ्यास करून राग गाण्यासाठी संगीत तज्ज्ञांनी किंवा अभ्यासकांनी एक विशिष्ट वेळ नियुक्त केली आहे. या वेळेव्यतिरिक्त देखील तो राग गाता येतो, परंतु नियुक्त केलेल्या वेळेत त्या रागाचा रस, त्याची शुद्धता जास्त खुलून येते आणि त्यामुळेच तो राग जास्त प्रभावी व आकर्षक होतो. ही नियुक्त केलेली वेळ म्हणजेच त्या रागाचा गायन वादन समय. दिवसाच्या 24 तासांचे 3-3 तासाप्रमाणे विभाजन केल्यास एकूण 8 प्रहर होतात. हे प्रहर या प्रकारे आहेत. दिवसाचा प्रथम प्रहर सकाळी 7 ते 10, दिवसाचा दुसरा प्रहर म्हणजेच मध्यान्ह सकाळी 10 ते दुपारी 1, दिवसाचा तिसरा प्रहर दुपारी 1 ते 4 आणि दिवसाचा चौथा प्रहर दुपारी 4 ते सायंकाळी 7. त्याचप्रमाणे रात्रीचा प्रथम प्रहर सायंकाळी 7 ते रात्री 10, रात्रीचा दुसरा प्रहर म्हणजेच ज्याच्यात मध्यरात्र येते तो रात्री 10 ते रात्री 1, रात्रीचा तिसरा प्रहर रात्री 1 ते पहाटे 4 व रात्रीचा चौथा प्रहर पहाटे 4 ते सकाळी 7. आता हा विषय आपण विस्तृतपणे समजून घेऊया. सर्वप्रथम वादी स्वरावर आधारित समय विभाजन. सप्तकाच्या 7 स्वरांमध्ये जर तार सप्तकातील सा घेतला तर सा रे ग म प ध नि सा असे 8 स्वर होतात. याचे समान 2 भाग केले तर सा रे ग म हा सप्तकाचा पूर्वांग व प ध नि सा हा सप्तकाचा उत्तरांग असे होतात. रागाचा वादी स्वर सा रे ग म यापैकी असेल तर त्या रागाला पूर्वांगवादी राग म्हणतात व जर प ध नि सा यापैकी असेल तर त्याला उत्तरांगवादी राग असं म्हणतात. पूर्वांगवादी रागांची वेळ दिवसा 12 ते रात्री 12 अशी असते, म्हणजेच दिवसाचे प्रहर. तर उत्तरांगवादी राग रात्री 12 ते दिवसा 12 या वेळेत म्हणजेच रात्रीच्या प्रहारात गायले जातात. म्हणजेच वादी स्वरावरून रागाचा गायन समय हा दिवसाचा आहे की रात्रीचा हे आपल्याला कळते. उदाहरणार्थ, भूपालीचा वादी स्वर ग असल्यामुळे तो पूर्वांगवादी आहे, म्हणजेच हा राग दिवसा 12 ते रात्री 12 या वेळेत गातात. म्हणून याचा गायन समय रात्रीचा प्रथम प्रहर म्हणजेच सायंकाळी 7 ते 10 असा आहे. ह्याचप्रमाणे अजून काही उदाहरणे आपण बघूया. ह्यानंतर आहे रागात लागणाऱ्या शुद्ध व विकृत स्वरांच्या अनुषंगाने रागांचे समय विभाजन. रागात लागणाऱ्या शुद्ध किंवा विकृत स्वरांच्या आधारावर त्यांना 3 श्रेणींमध्ये विभाजित करता येतं. पहिली श्रेणी आहे कोमल रेध असलेले राग म्हणजेच संधिप्रकाश राग. रे आणि ध कोमल असणाऱ्या रागांना संधिप्रकाश राग म्हणतात. परंतु ह्या श्रेणीच्या रागांमध्ये ग हा स्वर शुद्ध असला पाहिजे, अन्यथा
तो राग कोमल गनी असलेल्या गटात मोडतो. संधी प्रकाश म्हणजे दिवस व रात्र यांचा मेल, म्हणजेच पहाट व सायंकाळ. इथे मध्यम स्वर ठरवतो की राग प्रातःकालीन आहे की सायंकालीन आहे. शुद्ध मध्यमाचे राग प्रातःकालीन, तर तीव्र मध्यमाचे राग सायंकालीन संधिप्रकाश राग असतात. उदाहरणार्थ, भैरव रागात म शुद्ध असल्यामुळे तो प्रातःकालीन संधिप्रकाश राग आहे व पूर्वी रागात म तीव्र असल्यामुळे तो सायंकालीन संधिप्रकाश राग आहे. दुसरी श्रेणी आहे शुद्ध रेध असलेले राग. हे राग गायची वेळ ही संधिप्रकाश रागांच्या नंतर येते. या श्रेणीमध्ये कल्याण, बिलावल आणि खमाज थाटातील राग येतात. सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 7 ते 10 या वेळेत शुद्ध रेध असलेले राग गायले किंवा वाजवले जातात. या श्रेणीतील रागांमध्ये ग हा स्वर शुद्ध असणे आवश्यक आहे. तसेच या रागांमध्ये मध्यम स्वराचे विशेष महत्त्व आहे. सकाळी 7 ते 10 मध्ये गायल्या जाणाऱ्या रागांमध्ये शुद्ध मध्यम असतो, जसे बिलावल इत्यादी, तर सायंकाळी 7 ते 10 मध्ये गायल्या जाणाऱ्या रागांमध्ये तीव्र मध्यमचे प्राधान्य असते, जसे यमन, बिहाग इत्यादी. तिसरी श्रेणी आहे कोमल गनी असलेले राग. या श्रेणीतील राग गाण्याची वेळ शुद्ध रेध असलेल्या रागांनंतरची असते. कोमल गनी असलेले राग हे सकाळी 10 ते दुपारी 4 व रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेत गायले किंवा वाजवले जातात. या रागांची विशेषता आहे की यामध्ये रेध शुद्ध किंवा कोमलही असू शकतात, पण ग कोमल असणे गरजेचे आहे. या श्रेणीत आसावरी, जौनपुरी इत्यादी दिवसा, तर जसजशी मध्यरात्रीची वेळ होते तसे जयजयवंती, मालकंस इत्यादी राग गायले वाजवले जातात. रागाचा गायन समय ठरवण्यात तिसरा निर्णायक घटक आहे अध्वदर्शक स्वर मध्यम. आधी सांगितल्याप्रमाणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात मध्यम स्वराला विशेष महत्त्व आहे. रागाचा समय निश्चित करण्यामध्ये मध्यम स्वर हा खूप महत्त्वाचा आहे. अध्व म्हणजे मार्ग, मध्यम हा स्वर रागाच्या गायन समयाच्या दृष्टीने मार्गदर्शन करतो, म्हणूनच त्याला अध्वदर्शक स्वर म्हणतात. सकाळी शुद्ध मध्यम, तर जसजसा दिवस पुढे जातो तसे सायंकाळी तीव्र मध्यमाचे वर्चस्व वाढत जाते.